नमस्कार। आज 23 मार्च ब्रिटिश राजवटीने 23 मार्च 1931 रोजी भारतासाठी लढणारे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांना लाहोर येथे आजच्या दिवशीच फाशी दिलेली। ह्या दिवसाचं औचित्य साधून आणि ह्या दिवसाचं महत्त्व लोकांपर्यंत कळावं म्हणून आज वसईत देखील बाळा सावंत स्मारक ह्या ठिकाणी वसईच्या आमदार ॲडव्होकेट स्नेहा दुबे पंडित यांनी आज येऊन इथे ह्या ठिकाणी ह्या शहीदांना पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी महत्त्व देखील सांगितलं आहे। आता आपण आमदार मॅडमशी बोलूया आणि ह्या दिवसाचं महत्त्व देखील जाणून घेऊया। मॅडम नमस्कार। मॅडम, आज तुम्ही ह्या ठिकाणी जे शहीदांना एक पुष्पचक्र अर्पण केलं आणि त्यांच्या समोर नतमस्तक झाले त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आज 23 मार्च हा आपल्या भारताच्या इतिहासामधला खूप महत्त्वाचा दिवस आहे। आपण बलिदान दिवस म्हणून आजचा दिवस सगळेजण ओळखतो। आजच्या दिवशी शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरू हे तिघेही देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावरती गेले होते। तर ते कोणासाठी फासावरती गेले, ते कशासाठी फासावरती गेले हे विसरून आपण चालणार नाही। जर आपण आपला इतिहास विसरलो तर आपलं भविष्य अंधारात जाणार आहे। त्यामुळे येणाऱ्या पिढीला आणि आपल्याला सुद्धा आपल्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे। आपल्यासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान केलं, स्वतःच्या घरादाराचं राख रांगोळी केली, अशा शहीदांची आठवण आपण प्रत्येक क्षणी केली पाहिजे। आणि आजचा दिवस तर खूपच महत्त्वाचा आहे। 23 वर्षाचा भगतसिंग, आजच्या 23 वर्षाचा युवक, त्याची स्वप्न काय असतात आणि भगतसिंगाच्या 23व्या वर्षी त्यांची स्वप्न काय होती हा विचार आपण केला पाहिजे। आजच्या युवकांनी भगतसिंगांसारखा विचार जर करायला सुरुवात केली तर आपला देश कुठेही पाठी राहणार नाही। आणि देशामध्ये शहीदांनी जे स्वप्न बघितलं होतं की सगळ्यांच्या पोटामध्ये 2 वेळचं अन्न हवं, अंगावरती वस्त्र हवं, डोक्यावरती हक्काचं छत हवं, हे स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। स्वातंत्र्याचं सुराज्य अजूनही झालेलं नाहीये आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना ती जबाबदारी आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर घेतली पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नासाठी आपण लढलं पाहिजे, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे। आणि म्हणून आज मी एक वसईची लोकप्रतिनिधी म्हणून, भाजपाची कार्यकर्ती म्हणून, शिवसेनेचे निलेश दादा आलेले आहेत, भाजपाचे आमचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत वसई विधानसभा क्षेत्रातले। आम्ही सगळ्यांनी मिळून इथे त्या शहीदांना आदरांजली वाहिलेली आहे, त्यांची आठवण केलेली आहे आणि आम्ही प्रत्येक जण इकडनं प्रण घेऊन आज जाणार आहोत की त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या खांद्यावर आहे। वसईचं भविष्य आम्ही जर घडवू शकलो तर ह्या देशाचंही भविष्य घडू शकेल, कारण की बूंद बूंद से ही सागर बनता है। त्यामुळे आपलं कर्तव्य जे आहे ते आपण प्रत्येकाने केलं तर मला असं वाटतं हा देशही महान बनण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही। तर या उद्देशासाठी आम्ही आज इथे सगळेजण आलेलो आहोत आणि हुतात्मा बाळा सावंत त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ किंवा त्यांनी जे बलिदान दिलं, वसईमध्ये जे शहीद झाले, वसईतल्या आंदोलनामध्ये, चले जावच्या 1942च्या आंदोलनामध्ये, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक इथे आहे। आणि हे स्मारक या देशामध्ये जो माणूस या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेला आहे त्याचं प्रतीक आहे, हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, हे बलिदानाचं प्रतीक आहे, पापडीचं जे स्मारक आहे। म्हणून आम्ही आज इथे सगळेजण येऊन त्यांना आम्ही आदरांजली वाहिली आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की वसईकरांच्या वतीने आम्ही आदरांजली वाहिलेली आहे। आपला इतिहास विसरून आपल्याला चालणार नाही। इतिहास लक्षात ठेवला, त्यांची आठवण केली तरच आपलं भविष्य सुरक्षित असू शकतं। धन्यवाद। आजच्याच दिवशी तुम्ही आजच्या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही वसईत काही ठिकाणी नवीन कामाचा शुभारंभ देखील केलाय, त्याबद्दल देखील काय सांगाल? भारताच्या संविधानाचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि भारताच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकारांमध्ये अनुच्छेद 21 मध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे। या सन्मानाच्या जगण्याच्या अधिकारामध्ये काय येतं तर चांगला रस्ता पाहिजे, प्यायला शुद्ध पाणी पाहिजे, अन्न पाहिजे। आणि आपल्या वसईमध्ये जर आपण बघितलं तर पाण्याची कमतरता आहे। पाण्यासाठी एक थेंबासाठी वसईतली जनता इतके वर्ष तडफतेय।
रस्ते आज आपण बघितलं, मी आज जिथे जिथे उद्घाटन करून आली ते रस्ते, आज एक रस्ता असा होता की तो 23 वर्षापूर्वी त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं होतं. आज 23 वर्षानंतर तिथे नारळ फोडला गेला. म्हणजे 23 वर्षामध्ये विकासाची गंगा फक्त एकाच दिशेने वाहत होती. माझ्या वसईतल्या आदिवासी पडे, माझ्या वसईतल्या ग्रामपंचायतीमधले रस्ते हे विकासापासून वंचित होते आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आजचा दिवस हा खूप चांगला दिवस आम्ही निवडला. कारण की मी जसं तुम्हाला म्हटलं की शहीदांचं स्वप्न तेच होतं, लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, लोकांनी सन्मानाने त्यांना जगता आलं पाहिजे आणि तेच काम आम्ही करतोय. आणि आजचा दिवस आजच्या दिवसापेक्षा जास्त चांगला दिवस काय असू शकतो? त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल हे पुढे आहे. भारत माता की जय. तर आपण आता आमदार मॅडमचं तोंडातून शब्द ऐकले की आज शहीद दिवस आहे, आज गौरव दिवस आहे. कारण आजच्या दिवशी शहीदांना श्रद्धांजली देण्यासोबत आम्ही वसईतील तमाम नागरिकांना, वसईतील प्रत्येक रहिवाशांना त्यांची दैनंदिन गरज, त्यांचं राहणीमान हे कसं उंचावण्यासाठी आम्ही जे काही करता येईल ते जेव्हा आम्ही करू तेव्हाच आम्ही खरी शहीदांना श्रद्धांजली देऊ. ह्याच उद्देशाने त्यांनी आज वसईतील काही भागामध्ये नवीन कामाचं भूमिपूजन देखील केलेलं आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर. नमस्कार.